यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. यश, संपत्ती आणि आरोग्य मिळवून देणारे. लुईस एल हे. माझ्या विचारसरणीतील काही मुद्दे. आपल्या प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार असतो. आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवीत असतो. वर्तमान काळच्या क्षणाक्षणात नेहमीच शक्ती साठवलेली असते. प्रत्येकजण स्वतःला दोषी आणि अपराधी समजत असतो. माझ्यामध्ये काहीही चांगलं नाही असंच प्रत्येकाला वाटत असतं. तो नुसता विचार आहे आणि विचार बदलता येतो. आपल्या शरीरात होणारे सर्व रोग आपणच निर्माण करत असतो. चीड, टीका आणि अपराधीपणाची भावना ही विचारांची साखळी फार धोकादायक आहे. मनातली चीड घालवली तर कॅन्सरसुद्धा बरा होतो. आपण भूतकाळ विसरायला हवा आणि सर्वांना माफ करायला हवे. आपण स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे. स्वतःला आवडून घेणे आणि स्वतःला स्वीकारणे ही सकारात्मक बदल घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे. आपण स्वतःवर खरोखरच प्रेम करू लागलो तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते. या अनादी अनंत जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळे निर्दोष, समग्र व परिपूर्ण आहेत आणि तरीसुद्धा जीवन सतत बदलत असतं. त्याला आदी नाही आणि अंतही नाही, परंतु वस्तूंचे आणि घटनांचे सतत चक्र चालू असते. आयुष्य कधीही थांबलेले, स्थिर किंवा जुने पुराणे नसते. प्रत्येक क्षण नवीन आणि ताजा असतो. ज्या विश्वकर्म्याने मला निर्माण केले त्याचीच शक्ती माझ्यात आहे. त्याने मला स्वतःचं जग निर्माण करण्याची शक्ती दिलेली आहे. माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कशीही वापरू शकते. याचा मला खूप आनंद होतो. मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो. आताचा हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे. प्रकरण 1. मला काय वाटतं. शहाणपण आणि ज्ञानाची दारे नेहमीच उघडी असतात. आयुष्य खरंच फार साधं असतं. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. आपण स्वतःबद्दल जो विचार करतो तो खरा होतो. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या, माझ्यासुद्धा आयुष्यात जे काही बरं वाईट घडलं त्याला आपणच जबाबदार असतो. आपला प्रत्येक विचार आपलं भविष्य घडवत असतो. आपले अनुभव हे आपल्या विचारांमुळे आणि भावनांमुळे घडत असतात. आपले विचार आणि शब्द आपले अनुभव घडवतात. यातलं कोणतं वाक्य तुमचं आहे? सगळे लोक मला टाळतात, सगळेजण मला मदत करतात. आपल्याला यापैकी जे वाटतं तसा अनुभव वेगवेगळा येतो. आपण आपल्याबद्दल आणि आपल्या आयुष्याबद्दल जसा विचार करू तसंच घडतं. आपण निवडलेल्या प्रत्येक विचारांना आणि ज्यावर विश्वास ठेवू त्या गोष्टींना जगाकडून पूर्णतः पाठिंबाच मिळतो. हे असंही सांगता येईल, आपलं अंतर्मन आपण ज्यावर विश्वास ठेवू ते स्वीकारतं. या दोन्ही वाक्यांचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःबद्दल आणि जगाबद्दल जो विचार कराल ते खरं होतं. आणि आपल्याला निवड करायला असंख्य विचार आहेत. मग असं जर असेल तर सगळे लोक मला टाळतात याऐवजी सगळेजण मला मदत करतात असा विचार करायला काय हरकत आहे? वैश्विक शक्ती आपल्याला कधीही दोष देत नाही किंवा टीका करीत नाही. ती फक्त आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला स्वीकारते. म्हणून आपल्या विचारांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. मी जर असा विचार केला की जगात माझं कुणीही नाही, कुणीही माझ्यावर प्रेम करत नाही, तर जग मला तसंच आहे असं दिसेल. पण हाच विचार मी टाकून दिला आणि जग खूप प्रेमळ आहे, सगळे माझ्यावर आणि मी सगळ्यांवर प्रेम करते असा विचार केला आणि वारंवार त्याचं मनन चिंतन केलं तर ते खरंच खरं होतं. प्रेम करणारी माणसं खरंच माझ्या आयुष्यात यायला लागतात. आयुष्यात आधीच असलेली माणसं सुद्धा मला प्रेमळ वाटायला लागतात आणि मी सुद्धा नकळत त्यांच्यावर प्रेम करायला लागते.
आपण कोण आहोत आणि आपलं आयुष्य कसं असायला हवं याबद्दल बऱ्याच जणांचे विचार मूर्खपणाचे असतात. तुमचा दोष दाखवत नाही मी, कारण आता या क्षणी आपण जे काही करतो आहोत ते चांगलंच करत आहोत. परंतु जर आपल्याला जास्त काही समजलं, जास्त जाणीव झाली, तर आपण काहीतरी वेगळं केलं असतं. पण आपण सध्या जसे आहोत त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. हे पुस्तक तुमच्या हातात पडलं आणि त्यानिमित्ताने मी तुमच्या आयुष्यात आले. यावरूनच तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे हे सिद्ध होतं. जरा विचार करा, पुरुष कधी रडत नाहीत. स्त्रियांना पैसा सांभाळता येत नाही. किती संकुचित विचार होते आपले. आपण लहान असताना आपल्याभोवती असलेल्या मोठ्या माणसांच्या प्रतिक्रियांवरून आपण कसे आहोत आणि जग कसे आहे हे शिकत असतो. आपल्याबद्दल आणि जगाबद्दल याच पद्धतीने आपण विचार करायला शिकतो. तुमच्या भोवतालची माणसं दुःखी असतील, भयभीत असतील, दोषी किंवा रागीट असतील, तर तुमच्याबद्दल आणि जगाबद्दल तुम्ही बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी गोळा करता. कोणतीही गोष्ट मला नीट करता येत नाही, किंवा माझाच दोष आहे, किंवा मी रागीट आहे म्हणजे मी वाईट आहे, अशा विचारांनी आपलं सगळं आयुष्य निराश होऊन जातं. आपण मोठे झाल्यावर आपल्या लहानपणीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. हे चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक असं नाही. आपल्याला माहीत असलेलं, आपल्या आत असलेलं ते घर असतं. आपल्या आईवडिलांशी असलेलं नातं किंवा त्यांचं परस्परांमधलं नातंसुद्धा आपण मोठेपणी तयार करण्याचा प्रयत्न करतो. एखादा आपल्या वडिलांसारखा दिसतो किंवा एखादी आपल्या आईसारखी दिसते म्हणून ते आपल्याला जवळचे वाटतात. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जसं वागवलेलं असतं तसंच आपण स्वतःशी मोठेपणी वागतो. आपण आपल्यावर त्याच पद्धतीने रागवतो, चिडतो. तुम्ही अगदी ती वाक्य ऐकूसुद्धा शकता. आपण आपल्यावर त्यांच्यासारखंच प्रेम करतो किंवा कौतुक करतो. तू कधीच धडपणे एकही काम करत नाही, हा सगळा तुझाच दोष आहे, अशी तुम्ही स्वतःला किती वेळा दूषणं लावून घेतली असतील. किती चांगला आहेस तू, मला आवडतोस, असे तुम्ही स्वतःला किती वेळा म्हटले आहे, जरा आठवा. तरीसुद्धा मी आईवडिलांना यासाठी दोष देणार नाही. आपण बळी पडलेल्यांचे बळी आहोत. त्यांना जे माहीत नव्हतं ते आपल्याला कसं शिकवतील? तुमच्या वडिलांना स्वतःवर प्रेम कसं करायचं हे जर माहीत नसेल, किंवा तुमच्या आईला स्वतःवर प्रेम करायचं माहीत नसेल, तर ते आपल्याला कसे शिकवतील? त्यांना जे माहीत आहे, त्यांना जे शिकवलं गेलं तेच त्यांनी आपल्याला शिकवलं. आपले आईवडील तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर त्यांना त्यांच्या लहानपणीचं विचारा. तुम्ही ते सहानुभूतीनं ऐकाल तेव्हा ती भीती, ती शिस्त कुठून आली ते समजेल. त्यांनी जे तुम्हाला शिकवलं त्यांच्या लहानपणी ते सुद्धा तुमच्यासारखेच घाबरलेले, शिस्तीत वाढलेले होते. आपणच आपल्या पालकांची निवड करतो असं मला वाटतं. आपण या जगात एका ठराविक वेळी, एका ठराविक ठिकाणी जन्माला येतो. आपण आपली आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी आणि ती कशी करायची हे शिकण्यासाठी जन्माला आलेलो असतो. आपण आपल्या कामासाठी स्वतःच आपल्या लिंग, वर्ण आणि देशाची निवड करतो आणि मोठं झाल्यावर आपणच आपल्या आईवडिलांकडे बोट दाखवून म्हणतो, तुमच्यामुळे झालं हे. परंतु आपल्या कामासाठी हे पालक योग्य आहेत असं समजून आपणच त्यांची निवड केलेली असते. आपण आपल्या श्रद्धा लहानपणीच पक्क्या केलेल्या असतात आणि मोठेपणी त्या श्रद्धांशी जुळतील असेच अनुभव आपण स्वीकारतो. जरा भूतकाळात जाऊन आपले अनुभव आठवा. तुम्हीच ते अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवलेले असतात, कारण ते तुमच्याशी मिळते जुळते आहेत असं तुम्हाला वाटत असतं. ही समस्या किती काळापासून आहे, किती मोठी आहे, किती प्राणघातक आहे याची आपल्याला फिकीरच नसते. फक्त वर्तमान काळातच शक्ती साठवलेली असते. आता या क्षणापर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते तुम्ही भूतकाळात केलेल्या विचारांमुळे आणि समजुतीमुळे घडलं आहे. ते कालच्या, मागच्या आठवड्यातल्या, मागच्या महिन्यातल्या,
10, 20, 30, 40 वर्षांपूर्वीच्या विचारांनी आणि शब्दांनी घडला आहे. तो भूतकाळ होता. जे झालं ते झालं. आता या क्षणी तुम्ही कोणता विचार करणार आहात, कशावर विश्वास ठेवणार आहात आणि काय बोलणार आहात हे महत्त्वाचं आहे. कारण हे विचार, हे शब्द तुमचं भविष्य घडवणार आहेत. तुमची शक्ती वर्तमान काळात साठवलेली आहे आणि ती तुमचा उद्याचा, पुढच्या आठवड्यातला, पुढच्या महिन्यातला, पुढच्या वर्षातला अनुभव घडवणार आहे. आता या क्षणी तुम्ही काय विचार करत आहात, नकारात्मक का सकारात्मक? त्याने तुमचं भविष्य घडवावं असं तुम्हाला वाटतं का? हा सगळा खेळ विचारांचा आहे आणि विचार बदलता येतात. तुमच्या समस्या कोणत्याही असो, तुमचे अनुभव हे आतल्या विचारांचे बाह्य परिणाम आहेत. अगदी स्वतःबद्दलचा द्वेषसुद्धा एक विचारच असतो. मी चांगला नाही असं हा विचार तुम्हाला सांगतो. हा विचार तुमच्या मनात एक भावना निर्माण करतो आणि तो तुम्ही स्वीकारता. पण तुमच्या मनात तो विचार नसेल तर तशी भावना निर्माण होत नाही आणि विचार बदलता येतात. विचार बदला, भावना निघून जायलाच हवी. आपण समजुती कशा पाळतो याचं हे उदाहरण आहे. भूतकाळ आपलं काहीही करू शकत नाही. आपल्या मनात नकारात्मक विचार किती काळापासून आहेत याला काही महत्त्व नाही. सगळी शक्ती वर्तमान काळातच साठवलेली असते. किती चांगली गोष्ट आहे ही. या क्षणापासून आपण मुक्त होऊ शकतो. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, विचारांची निवड आपणच करतो. एकच एक विचार मनात घोळवीत ठेवण्यासाठी आपल्याला इतकी सवय असते की त्याची निवड आपणच केलेली आहे हे आपण विसरून जातो. सुरुवातीला खरंच आपणच त्याची निवड केलेली असते. काही विचारांना आपण नकार देऊ शकतो. जरा आठवा, सकारात्मक विचारांना आपण कसा नकार देतो, तसेच नकारात्मक विचारांना सुद्धा आपण नकार देऊ शकतो. मी जेवढ्यांना ओळखते आणि ज्यांनी माझ्याबरोबर काम केले आहे त्यातला प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात स्वतःचा तिरस्कार करतो आणि स्वतःला दोषी समजतो. आपण जेवढा स्वतःचा तिरस्कार करतो तेवढे स्वतःला दोषी समजतो, तेवढं आपल्या आयुष्याचं नुकसान होतं. आणि जेवढं आपण स्वतःचा तिरस्कार कमी करतो, स्वतःला कमी दोष देतो, तेवढं आपलं आयुष्य सर्वच बाबतीत चांगलं होतं. प्रत्येकाच्या मनात खोलवर एकच समज रुतलेला असतो, तो म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे. आपण याला आणखी बरंच काही जोडत असतो. मला काहीच चांगलं करता येत नाही, माझी लायकीच नाही तेवढी. तुम्हाला सुद्धा असंच वाटत असतं ना? हीच भावना तुमच्या मनात सतत घोळत असते ना? पण चांगला नाही म्हणजे कोणाच्या तुलनेने चांगला नाही आणि कोणी ठरवायचं ते? हाच विचार जर सतत मनात घोळत असेल तर आयुष्यात प्रेम, आनंद, आरोग्य कसं येणार? पण तुमचं अंतर्मन याला सतत विरोध करत असतं. दोन्ही विचार एकत्र कधीच येत नाहीत. काही ना काहीतरी चुकत राहतं. ही चीड, ही टीका, हा दोष, ही भीती इतर कशाही पेक्षा जास्त समस्या निर्माण करतात. या 4 गोष्टी आपल्या शरीराचं, आपल्या आयुष्याचं नुकसान करतात. या भावना इतरांना दोष देण्यामुळं आणि स्वतःची जबाबदारी झटकून टाकल्यामुळं निर्माण होत असतात. असं बघा, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण स्वीकारली तर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडण्याची काही गरज नाही. बाहेर जे काही घडतंय ते आतल्या विचारांचं प्रतिबिंब आहे. तुम्हाला दोष देणाऱ्यांची मी बाजू घेत नाही, पण आपल्या मनात ती समजूत असते, त्यामुळे ते वागत असतात. सगळेजण मला नाव ठेवत असतात, टीका करत असतात, माझा कोणी आदर करत नाही, पायपोसापेक्षा माझी किंमत जास्त नाही, असं जर तुम्हाला सारखं वाटत असेल तर ही तुमची नकारात्मक विचारांची मालिका आहे. तुमच्या मनातल्या विचारांमुळे लोक तुमच्याशी असे वागत असतात. तुम्ही असा विचार करण्याचे सोडून दिले तर ते लोक तुम्हाला सोडून जातील आणि दुसऱ्या कोणाला तरी दोष द्यायला जातील. तुमच्याबद्दल त्यांना काही रस वाटणार नाही. हा नकारात्मक विचार मालिकांचा शरीरावर अनिष्ट परिणाम होत असतो.
मनात सतत चीड बाळगली तर ती शरीर खायला लागते. त्यालाच आपण कॅन्सर समजतो. स्वतःवर सतत टीका केली तर संधिवात होतो. अपराधीपणाची भावना शिक्षेच्या शोधात असते आणि ही शिक्षा म्हणजे वेदना. एखादा पेशंट माझ्या वेदनांची तक्रार घेऊन आला तर त्याच्या मनात खूपशा अपराधी भावना आहेत हे माझ्या लक्षात येतं. भीती आणि तणावामुळे केस गळतात, व्रण होतो, पायांना व्रण होतात. क्षमाशील झालात आणि संतापापासून मुक्ती मिळवली तर कॅन्सरसुद्धा बरा होतो. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण मी हे घडताना बघितले आहे. आपण भूतकाळाबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. मागे जे झालं ते झालं, ते आपण आता बदलू शकत नाही. पण भूतकाळाबद्दलचे विचार मात्र बदलू शकतो. मागे केव्हा तरी कुणीतरी आपल्याला त्रास दिला म्हणून आता या वर्तमान काळात ते आठवून स्वतःला त्रास करून घेणं मूर्खपणाचं आहे. मनात अशी चीड, संताप बाळगून असलेल्यांना मी नेहमी सांगते, या क्रोधापासून आत्ताच मुक्त व्हा. ते सोपं आहे. सर्जनने ऑपरेशन करण्यापर्यंत किंवा मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघू नका. त्यावेळेस तुम्ही घाबरलेले असता. घाबरलेल्या अवस्थेत बरं होण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करता येत नाही. भीती घालवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण जर अशी समजूत करून घेतली की आपण असहाय्य आहोत आणि आता असे करण्यात काही अर्थ नाही, वैश्विक शक्ती खरंच तुम्हाला मदत करणार नाही आणि तुम्ही खरोखरच असहाय्य व्हाल. या मूर्खपणाच्या जुन्या पुराण्या नकारात्मक आणि अहितकारक विचारांना आणि समजुतींना आपण लवकरात लवकर टाकून द्यायला हवं. परमेश्वर सुद्धा आपल्या विरुद्ध आहे ही पण समजूत काढून टाकायला हवी. तो तर आपला पाठीराखा आहे. मागचं विसरून जाण्यासाठी आधी क्षमा करायला शिकलं पाहिजे. भूतकाळ विसरून जाण्यासाठी आपण सर्वांना अगदी आपल्या सकट क्षमा करण्याची गरज आहे. तशी आपली इच्छा नसते, पण तशी इच्छा व्यक्त केली तर बरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. स्वतःला सुधारण्यासाठी सर्वांना क्षमा करण्याची गरज आहे. माझ्या अपेक्षेनुसार तू वागला नाहीस तरी मी तुला क्षमा करीत आहे, तुला मुक्त करीत आहे. ही सकारात्मकता आपल्याला मुक्त करते. सर्व रोग क्षमा न करण्यामुळे होत असतात. आजारी पडल्यावर जरा मनात डोकून कुणाला क्षमा करण्याची आपल्याला गरज आहे याचा शोध घ्या. तुम्ही ज्याला कधीच क्षमा करू शकत नाही त्यालाच क्षमा करण्याची गरज तुम्हाला आहे असे मला वाटते. क्षमा करणे, सोडून देणे, मुक्त करणे. काही जणांना क्षमा कशी करायची तेच माहीत नसते. काही हरकत नाही. क्षमा करण्याची नुसती इच्छासुद्धा पुरेशी आहे. ती कशी करायची ते परमेश्वर बघून घेईल. आपल्या वेदना आपल्याला माहीत असतात, पण ज्यांना आपण क्षमा करणार आहोत त्यांना पण तितक्याच वेदना असतात. हे आपल्यापैकी किती जण समजून घेतात? त्यावेळेस त्यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे त्यांना जसं वाटलं तसं त्यांच्या क्षमतेनुसार ते वागले. माणसं माझ्याकडे काही समस्या घेऊन येतात, तेव्हा त्या कोणत्या आहेत? आजारपण, पैशांची विवंचना, बिघडलेले नातेसंबंध यांच्याशी मला काही कर्तव्य नसतं. मी फक्त एकच उपाय सांगते, तो म्हणजे स्वतःवर प्रेम करा. आपण आपल्यावर जेव्हा खरंच प्रेम करायला लागतो, स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारतो, तेव्हा सगळे काही सुरळीत व्हायला लागतं. हे मी खूप वेळा बघितलं आहे. खूप काही लहान लहान चमत्कार घडायला लागतात. आरोग्य सुधारतं, पैसा सगळीकडून यायला लागतो, नातेसंबंध सुधारायला लागतात आणि आपण स्वतःला कलात्मक पद्धतीने प्रकट करायला लागतो आणि यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा करावे लागत नाहीत. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला स्वीकारणं, एक सुरक्षित, आश्वासक, तुमच्या हक्काची आणि स्वीकारण्याजोगी जागा तुम्ही तयार करता. जेव्हा मनामध्ये एक आयोजन तयार होतं, आयुष्यात प्रेमळ नाती तयार व्हायला लागतात. एखादी नवीन नोकरी चालून येते, तुम्ही नवीन घर घेता. एवढंच नव्हे तर तुमचे वजनसुद्धा कमी व्हायला लागते. स्वतःवर आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करणारे स्वतःला कधी नाव ठेवत नाहीत आणि दुसऱ्यांना सुद्धा नाव ठेवत नाहीत. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःचा स्वीकार करणं तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल करण्याची गुरुकिल्ली आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःवर कधीही टीका न करणं. स्वतःला नाव ठेवल्याने स्वतःमध्ये बदल होण्याच्या प्रक्रियेलाच विरोध होतो. स्वतःला समजून घेणे, स्वतःशी प्रेमळपणाने वागण्याने आपण त्या विरोधातूनच बाहेर पडतो. लक्षात ठेवा, वर्षानुवर्षापासून तुम्ही स्वतःला नाव ठेवत आहात, त्याचा काही उपयोग झाला नाही. आता स्वतःवर प्रेम करून बघा.
स्वतःला स्वीकारून बघा. काय फरक पडतो ते.